पब्लिक कशा आहात? तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आपण चाललो आहे अक्कलकोटला आणि आपला प्रवास आहे ना पूर्ण ट्रेनने आहे. आता फर्स्ट टाईम मी ट्रेनचा प्रवास करतोय. बाई तुम्हाला तर माहितीच असं आपण बाईकवर जातो वगैरे वगैरे नाही का. तर आपल्याला 6:30ला ट्रेन आहे. तर आत्ता वाजले 5. एवढे भयंकर असा उशीर झाला आहे. सो पाहू शकता मी आत्ता टेक्नोचा टी-शर्ट आणि ते घ्यायला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला. ओके, तर चला आता आहे ना मी डायरेक्ट आहे ना तुम्हाला आहे ना मला वाटतं स्टेशनला गेल्यावरच भेटतो डायरेक्टली. ओके, लय उशीर झाला आहे मला, पटकन जायची. ओके चला. आपली बॅग वगैरे आहे ना आवरून निघालो डायरेक्टली. सो आपली आता स्प्लेंडर घेऊन डायरेक्ट आहे ना उरुळी कांचनमध्ये गेल्यावरच भेटतो स्टेशनला. ओके, तो फायनली ना उरुळी कांचनमध्ये आलो आणि पहिला भाई भूक एवढी लागली होती ना, पहिला समोसा वगैरे घेतला आहे. तर समोसा वगैरे खाऊ आणि मस्तपैकी डायरेक्ट ट्रेन कशी गेल्यावरती भेटतो. मित्रांनो, आपण आहे ना उरुळी कांचनच्या आहे ना रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आणि आपली गाडी इथं मस्तपैकी पार्किंग केली. आपण आहे ना फायनली ना रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. तर आपण तिकीट वगैरे मस्तपैकी काढले. आता डायरेक्ट पलीकडच्या प्लॅटफॉर्मला जाऊ. आणि हा आपला याची ओळखच करून नाही देते, शिव आपला अक्षय चौधरी गँगचे अध्यक्ष, म्हणजे चौधरी कंपनी आहे सी. उरुळी कांचनचं रेल्वे स्टेशन बी भाषा झाले बरं का, मोठं झाले बरं. तर भाई मजा येते, पण एक्साइटमेंट होते पण ट्रॅव्हलिंग करायची. फर्स्ट टाईम आहे ना रेल्वेने चाललो मी. आणि सनसेट बघा. 15 मिनटं देईन आपली गाडी तिथून खाली आहे ना सोडण्यासाठी. चौधरी कंपनीतले मेन अध्यक्ष हे इथं आलेले आहेत आत्ता आपल्याला सोडायला. धीरज भाऊ कदम यांचं मनापासून स्वागत आहे भावांचं इथं आल्याबद्दल. ओके, आत्ता आपल्याला भाऊ सोडायला आलाय. तर भाऊ तुम्ही काय बोलता ना आमच्या ब्लॉग मध्ये थोडं? तुमच्या प्रवासासाठी तुमचा प्रवास सुखी जाऊ, हा एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. जायलाच पाहिजे ना भाई, फर्स्ट टाइम करतोय भाऊ आम्ही. चला भेटतो आता ट्रेन आलं. काहीच आपली ट्रेन आलेली. तर आता आपण मस्त की बसतो ट्रेनमध्ये. पहिली जागा भेटली. ओके, बघू जागा वगैरे नंतर डायरेक्ट जाऊ. आता आपला धीरज शेट आपल्यासाठी बसलेला आहे. शेट आपल्याला सोडायला आले. चालते भाई, येतो सोमवारी. फायनली आपण बसलो ट्रेनमध्ये. ओके, गर्दी तर भरपूर आहे भाई. आपल्याला आहे ना केडगावपर्यंत असंच जायला लागेल, कारण केडगावमध्ये आपली पब्लिक आहे. बघा आपण आहे ना केडगावच्या स्टेशनला आलोय आणि आपलं पब्लिक मागं थांबलोय. त्याच्यामुळे आम्ही गाडी सोडून आता मागं चाललोय. तर बघू 1, 2, 3 मिनटं गाडी थांबू. आपण आता केडगावला आलोय आणि आपल्यासोबत ते हर्षल भाऊ आणि त्यांचे मित्र हे. तर भाई एवढं दमलो ना भाई, पुढून पार आहे ना आम्ही मागं पळत आलोय पार मागं शेवटीचा. तिथं भयंकर असं डेंजर का आम्ही चाललेलं आहे म्हणायचं. बघू शकता पण फर्स्ट टाईम चाललो आहे ट्रेनने आणि ते पण उभा राहून. भयंकर विषय. लाईटी बिटी सोय ते बरं. ओके, मस्त नाही. फक्त जास्तपर्यंत पाय नाही धुकले म्हणजे बरं होईल. विश्रांतीची मी गरज आहे. हर्षल शेठ विश्रांती करायला लागेल आपल्याला बरं. आता आपण आहे ना दौंडमध्ये आलो आहे. सो पाहू शकता आणि आपली ट्रेन आपले कार्यकर्ते भाई उभं राहून खतरनाक भाई पाय दुखायला लागले. आपल्याला लय लांब जायचे भयंकर. बघूया काहीच जसं जाईल तशी अपडेट देईन तुम्हाला. गाईज आत्ता आपण आहे ना कुरुडवाडी जंक्शनला आलो आहे. सो बघू शकता आत्ता वाजले 9. मला बसायला जागा भेटली मस्तपैकी इथे दरवाज्यामध्ये. आणि आपली मागं काय करते बाकीचे.
फायनली आम्ही सोलापूरमध्ये पोचलोय. आता इथून पुढं बघू कसा प्रवास होईल आपला. तर धिंगाणा बिंगाणा चाललाय फुल कोंगरा राऊंडा. हे बघा वडापाव बेडापाव भजीपाव खाऊन घ्या. आमचा डिपट माणूस पुढं चाललाय म्हणलं आम्हाला काही टेन्शन नाही भाई. ओके तर उतरलोय आम्ही आता. चला बघूया. आपण फायनली पोचतो भाई. आता म्हणजे संध्याकाळी 6 वाजता पोचलेलो. आता 10 वाजले. बराच वेळ लागला भाई यायला. पोचतोय आता. बघू गाडी वगैरे करून आपल्याला 30 किलोमीटर पुढे जायचे आपण. ओके भाई फायनली पडलो बाहेर आपण स्टेशनमधून. भाई एवढा कोंबरा चालला आहे भाई आतमध्ये. डोकं दुखायला लागलं भाई. ती बाई नुसतीच बोलते भाई भयंकर वाटतं. तर आलो आपण सोलापूर सिटीमध्ये. ओके ना फायनली हॉटेलमध्ये आलो. आता इथं नाश्ता वगैरे करू आणि मग नंतर पुढचा प्लॅन बघू कसं जायचं काय ते. ओके आता मला तर वाटतं आधी फ्रेश व्हायला पाहिजे. फ्रेश होतो आधी. हे ना नाश्ता मागवला आहे मस्तपैकी. आता नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्टली निघूया आपण. आपण सोलापूरमध्ये नाही का कॅन्टीनमध्ये जेवायला थांबलो होतो. काय असलं भागार जेवण भेंडी भाई माझ्या आयुष्यात खाल्लं नाही कधी मी असलं भाई. एकच पोरी खाल्ली बरोबर. ओके रिक्षा बघतो इथं. आम्हाला गाडी भेटली मस्तपैकी रिक्षा. आता तर रिक्षामध्ये जाऊ आपण. आम्ही आता आहे ना ऑन द स्पॉट रिक्षामध्ये निघालोय. आपण रिक्षामधून आलोय बस स्टॉपला. आता बसमधून पुढे जायचं. ओके आता आमच्या हर्षलचे कॅशियर पैसे देताना बघू शकता. इथं आपली लागली लाल परी. तर आता बघूया इथं कुठं बस भेटते बाय आपल्याला. आत्ता वाजलेत रात्रीचे 12. ओके आता 1 वाजेपर्यंत जाऊ आपण. आपला एकदम भयंकर असा प्रवास चाललेला आहे. ओके आता लालपरीत बसलोय आम्ही. लई दिवसातून आम्ही लालपरीत बसलोय. आणि कलर वेगळा आहे का? बरं ठीक आहे. हे अक्षय भाऊ आणि इकडे आपले मेन अध्यक्ष कॅशियर आणि त्यांचे भाऊ. हे बाई चला गाईच जाऊया आता. तिचा हा जो प्रवास आहे ना आणि मी फर्स्ट टाईम करतो आहे. खूप मजा येते बाई अशा प्रवासला. ओके एक्साइटमेंट. मी ना दुसऱ्या बसमध्ये आलो आहे. पलीकडची जी बस होती ना ते थोडा वेळेस उशीर होणार होत त्याला जायला आणि ही बस लगेच जाणार म्हणून आम्ही डायरेक्टली या बसमध्ये आलो. अक्षय भाऊला झोप आली पण ठीक आहे. आता थोड्या वेळाने झोपेल अक्षय भाऊ. ओके आपण फायनली पोचलोय. तर आता आपल्याला बघायला लागेल रूम वगैरे कारण झोप आली भाई भयंकर. मी बसमध्ये तर डायरेक्ट पडी मारली होती मस्तपैकी. ओके बघू आता डायरेक्ट रूममध्ये यायला भेटलं तुम्हाला. रूम भेटते आता. सो आता आम्ही रूमकडे येणार आहे. भयंकर विषय आपल्याला रूम वगैरे भेटलेली आहे. सो तुम्हाला रूम दाखवतो. तर ही आहे बारकीची रूम आहे पण मस्त आहे भाई. रातच्या 2 वाजता रूम कुठे भेटत नाही भाई. आपल्याला भेटली. आणि इकडं संडास बाथरूम बंद राहतो. आता इथं झोपू आपण मस्तपैकी. तर ह्यांनी मस्तपैकी गाद्या वगैरे केलेले. अजून आहे का गाद्या खाली? हा अजून खाली गाद्या दिसतात. आता आम्ही टाकतो मस्तपैकी. तर चला आता उद्या भेटतो सकाळी. आज सगळा ब्लॉग आज चला गुड नाईट. गुड मॉर्निंग पब्लिक. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं नवीन दिवसामध्ये. तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळची 3. तर आपल्याला मंदिरामध्ये जायचे. तर आम्ही आत्ता बघा मस्तपैकी रेडी झालो. तर आता डायरेक्ट आपण मंदिरामध्ये जाऊ आणि आरती वगैरे म्हणजे नाही का 5ची आरती असते तोपर्यंत दर्शन वगैरे घेऊ. ओके आणि दर्शन वगैरे घेऊन मग नंतर तिथून पुढं मग परत जायचा प्रवास आपला. भाई भयंकर झोप पण नाही झाली आजची. तर पोरं सगळी गेली पुढं. आता आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे घातले. चला डायरेक्ट निघूया. हे बघा तसली सिस्टीम आहे. ओय काय राहिलं नाही ते बघितलं पाहिजे. चला जाऊया. बाय बाय. इथली गल्ली पूर्ण सुमसाम झाली. मस्तपैकी झोप काढते.
आणि आपण निघालोय आता दर्शनासाठी. राक्षस शेड बघा, पण खादीचे कपडे वगैरे घालून मस्तपैकी चालले. आणि पुढं हर्षल शेठ त्यांचे मित्र. चला आता लाईन तर लागली असेल भरपूर मोठी, बघूया. मोठी लाईन लागलेली आहे, so आपण आता लाईनला लागलेली आहे. लाईन आहे ना एकदम चौकात चालली, त्याच्यामुळं पाय दुखायला लागले. बघू. मित्रांनो आता आपलं आहे ना दर्शन वगैरे झालं आणि आता आपण चाललो बाहेर. ओके, तर एकदम मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे. चला आता बाहेर बघू, अजून खरेदी करू आज पुढं. आता आहे ना आपण पेढे वगैरे घेतलेत, प्रसाद. तर गर्दी बघा सकाळ सकाळ एवढी आहे ना भाई, भाविक भक्त भरपूर येते ते सकाळ सकाळ. आपण स्वामी समर्थांच्या मोठ्या मूर्तीपासून बी आत्ता फोटो वगैरे काढून आता डायरेक्टली आपण निघालो आहे बसकडे. आता दर्शन वगैरे तर सगळं झालेलं आहे आपण. चला आता बसकडे जाऊ, बघूया पहिली बस कुठली आहे, काय लागली काय जायला आपल्याला घरी. ओके चला. काहीच हे बघा, रस्त्यावरतीच कापडं बदलतात. आपण आहे ना कपडे चेंज केलेली. ॲक्च्युली विषय असा आहे की आपल्याला ट्रॅव्हलिंग करता की नाही ना भाई कम्फर्टेबल वाटते, म्हणून नाही का कपडे चेंज केलेत. कारण की आपण आहे ना बसने आलो, मोठी गाडीत असतो ना तर काही विषय नव्हता. ओके, तर आता आपला तो टी शर्ट घातलेला आहे परत. तर चला डायरेक्ट आता काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि डायरेक्ट पुढे बस लागली. हां बसने निघू डायरेक्ट वन साईड. लेट्स गो. आमची पोरं लेडीज शॉपमध्ये घुसलेत. हे बघा काय घ्यायला आलंय तू इथे? हा झुमका आपल्याला बस गावलेली आहे, एकदम मस्त बघी बस गावली. डायरेक्ट रस्त्यावर जाता तर गावली. ओके घेतो, बसून घेतो डायरेक्टली. आता काय आरामच आराम, नुसता आराम. आता डायरेक्ट झोपून गेलं तरी काही विषय नाही. चला आता आपण आलोय अक्कलकोटच्या बस स्टॉपला आणि बस स्टॉपला गाडी थांबलेली. आता इथून अर्ध्या तासानंतर गाडी पुढे जाणार. गाईज आपण आहे ना फायनली उर्वे कांचनमध्ये पोहोचलोय भाई. अवतार ते एवढा भयंकर झालाय ना भाई, मला तर घरचे वांद्यान कुठे लोळायला गेलं तर काय माहिती बाबा, एवढा खतरनाक शर्ट वेट पाहिजे. चला भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला भेटतो नेक्स्ट ब्लॉग.